तीन चेंडू फेकलेत आतापर्यंत गोलंदाज साहिलने 3 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडवर जितू. इथे मात्र पाडा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात मनोज, उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावरती 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू झाले, धावा झाले धावफलकावरती 4. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना इथे मात्र पंच दोन्ही आज समांतर करतात. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावर 5. पहिलं षटक प्रगतीपथावर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चेंडू झाले आतापर्यंत 4. राऊंड विकेटने साहिल. इथे मात्र स्विच हिट नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतील त्या 4 धावा टीम डोंबिवली वॉरियर्स संघाचा. हा खेळाडू प्रीतम ठोकतो. इथे मात्र चौकार. 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू झालेत. अजून षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र विशेप मध्ये एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील उचलून फेकी करण्यासाठी. सेकंड अटेम्प्ट मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील व्यवस्थित. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्या धावफलकावरती 10. बॅटिंग करत असणारा टीम डोंबिवली वॉरियर्स संघाची. रझील देखील आता संघामध्ये सामील झाला, त्याचं देखील वेलकम. धावसंख्या धावफलकावरती 10. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून खेळून काढला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पुढे सरसावले होते प्रीतम. त्यांना रीड करून गोलंदाजी करत असताना मनोज. पहिला चेंडू निर्धाव. राऊंड विकेटने इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आधीच बॅटचा फेस क्लोज केला. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतो. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 11. 2 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 11. राऊंड विकेटने मनोज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. डोंबिवली वॉरियर्स संघाचा एक अनुभवी खेळाडू जितू. इथे मात्र चेंडू शरीराचा वेध घेतो. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. 3 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 12. राऊंड विकेटने मनोज. इथे मात्र डावी स्टिक सोडून जाणार चेंडू. वाईड बॉल. धावसंख्या एकेरी पुढे सरकते 13. इथे मात्र विषयमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्या होते धावफलकावरती 14. 4 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 14. राऊंड विकेटने मनोज. इथे मात्र चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, 1च धावेवर समाधान. 1ने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावर 15. चेंडू झालेत 5. धावा झाल्या धावफलकावरती 15. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकते. 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर प्रीतम. अजून एक अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती 17. षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू, चांगले यष्टीरक्षण. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मिसफील्ड झाली होती, पण आता मात्र फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागतोय टीम डोंबिवली वॉरियर्स संघाला. महत्वाची विकेट या मॅच मध्ये प्रीतम सॅक्रिफाईस करत असताना. 2 षटकांखेरीज 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती
19 आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक अनिकेत येतोय स्ट्रायकिंग एंडवर तुषार. इथे मात्र चांगला स्ट्रोक, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 20. इथे मात्र चांगला स्ट्रोक गॅप मध्ये, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जातो सीमा पार, मिळतात 4. फलंदाज जितूला धावसंख्या होते धावफलकावरती. चौकाराच्या मदतीने 24 ही धावसंख्या. 2 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 24. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सचिव अनिकेत. धावसंख्या झाली धावफलकावरती 24. इथे मात्र पुढे सरसावत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल इथे मात्र बाद. अजून एक धक्का रनआउटच्या स्वरूपात. तुषारला देखील मैदान सोडावं लागतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत नाडर, पॉवर हिटर डोंबिवली वॉरियर्स संघाचा. चोवीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते मात्र फलंदाज होईल बाद. अजूनही धक्का लागतोय, प्रशांतला देखील मैदान सोडावं लागतंय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 ही धावसंख्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र चांगला स्ट्रोक, अजून एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. तुझ्या बॅटमधून हा चौकार येतो. धावसंख्या होते धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्यात धावफलकावरती 28. इथे मात्र फलंदाज होईल बाद. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावा झाल्यात धावफलकावरती 28, करायच्यात टोटल 29. टार्गेट आहे 29. सलामीची जोडी, या संघाची पारंपरिक जोडी साई आणि साईराज.
अर्थातच साईराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अंडरम क्रिकेटमध्ये सध्याच्या हंगामात ह्या मंगलमूर्ती संघाने आपल्या नावाची छाप सोडली आहे. सुरुवात दमदार दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फाईट करेल डोंबिवली वॉरियर्स. अंडरम क्रिकेटमधील भरपूर मोठं नाव. उर्ध विकेटने प्रीतम. पहिला चेंडू ऑनसाइडला मनगडी फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडची नजाकत. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट जातो ऑनसाइडला. उचलून फेकी करेल तोपर्यंत संघाचा श्री गणेश होत असताना पहिल्या षटकात गोलंदाज प्रीतमचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर साईराज येतो. उर्ध विकेटने प्रीतम सज्ज होईल. आता मात्र डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच दोन्ही आज समांतर करतात. वाईट बॉल. वाईट बॉल. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 2. इथे मात्र चांगला चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय. फ्लायटेड चेंडू. आमंत्रण दिलं, लालच दिली, स्वीकारली फलंदाजाने, पण फलंदाजाला करतोय बीट. सरळ घेतोय यष्टांचा वेध. मिळतोय तो यश गोलंदाज प्रीतमला. पहिला धक्का. टीम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती संघाला लागतोय. फलंदाज मैदानात जातो सोहन. सध्याच्या हंगामात या सीझनची ज्यावेळी सुरुवात झाली त्या आतापर्यंत तब्बल 10 ट्रॉफीज या संघाने एकवटलात. आपल्या एकजुटीने मंगलमूर्ती संघ मैदानामध्ये दाखल झालाय. सलामीची जोडी. साईराज आता मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज सोहन येतोय. जबाबदारीने खेळावं लागेल कारण समोर देखील अंडरम क्रिकेटमधील भरपूर वर्ष सातत्याने डोंबिवली वॉरियर्स हे रेग्युलर क्रिकेट खेळत आलेत आणि आता मात्र आपल्या नावाची छाप सोडत असताना गोलंदाज प्रीतम. नवीन फलंदाज सोहन. इथे मात्र चांगला चेंडू. तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. फिरकी आक्रमण. प्रीतम इम्प्रेस करतो. अफलातून 3 चेंडू झाले. धावा झाल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2. एक धाव अवांतरची, एक धाव बॅटने कन्व्हर्ट केलेली साईराज. इथे मात्र बाद होतोय. साहिल अजूनही खेळपट्टीवर आहे. सोहन स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या धावफलकावरती 2. ओव्हर द विकेटने. इथे मात्र चांगला स्ट्रोक. चेंडू जातो सीमापार. प्रयत्न केला होता जितूने पण इतक्या वेगाने चेंडू गेला सीमापार की प्रयत्नाला वाव नाही. चेंडू जातो सीमापार. 4 आणि धावसंख्या धावफलकावरती 6. 4 चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावरती 6. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अंडरम क्रिकेट मधील पुराणा चावल संदेश किर्लोस्कर वाठाणा देखील येतोय. पॅट अँड पॅड मध्ये चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. प्रीतम इम्प्रेस करतोय या जबाबदारीच्या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकतोय. धावा झाल्या धावफलकावरती 6. एका विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं प्रीतम साठी. सिद्धेश जगतापकर डोंबिवली वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून एका विकेटसाठी 500 रुपये होते. धावसंख्या धावफलकावरती 6. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा करायच्यात. 12 चेंडू 23 समीकरण. 7 धावा झाल्यात. माफ करा. जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आहे. तर रझील साठी कॅश प्राइज येतं. भरपूर दिवसामध्ये
दिवसानंतर अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा चेहरा आम्हाला पाहायला मिळतो. रझील आणि रझीलसाठी सुवर्ण संधी. 3 विकेट एका षटकामध्ये कलेक्ट केले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज डोंबिवली वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. नक्कीच इथे मात्र डेंजर झोन मध्ये आले गोलंदाज आणि व्ह्यू झाला ब्लॉक, त्यामुळे निर्धाव चेंडू. रेफर पंचांकडे गेलं. थर्ड अंपायरकडे रेफर केलं. इथे मात्र टेक्निकल टीम सज्ज आहे. चेंडू पाहतील. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून महेश वेहले यांनी सुरू केलेली वाहिनी. घर बसल्या देखील ही स्पर्धा आपण पाहू शकता. WTCच्या माध्यमातून WTC सर्च करा युट्यूब वरती किंवा महाराष्ट्र नवनिर्माण चषक असं जरी सर्च केलं तरी स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. खूप चांगलं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आणि बरेचसे डिसिजन आम्ही कालच्या दिवसामध्ये टेक्निकल टीम वरती सुपूर्द केले होते. थर्ड अंपायर रिव्ह्यू नाहीये तरी देखील अप्रतिम वर्क WTCचा आम्हाला पाहायला मिळतंय. आणि ते मात्र पंचाने वाईट चेंडू घोषित केला. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 8. रझील बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर सोहन. राऊंड द विकेट रझील दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. पहिला चेंडू अवांतर फेकला. आता मात्र चांगला चेंडू टप्पा पडला नंतर आतमध्ये येतो. एकच धावेवर समाधान, एक पॉझिटिव्ह एनर्जी रझील या संघामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. पहिला मॅच मध्ये कुठेतरी अर्धवट वाढत होते गोलंदाजी करत असताना. आता मात्र गोलंदाजी झालीये. प्रभावशाली गोलंदाजी करत असताना डोंबिवली वॉरियर्स संघ एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. या संघाची ताकद पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने रझील पुन्हा एकदा. आता मात्र लाईन पाहावी लागेल. वाईट +1. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरते. 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे 29. रझील बॉलिंग ट्रॅकवर. रझील बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र टॅपच्या साहाय्याने खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहेत. उचलण्यासाठी गेला उशीर. एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. स्ट्राईक रोटेट होते. बऱ्याच वेळानंतर साई स्ट्रायकिंग एंडवर येतं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 ही धावसंख्या. चेंडू झालेत आतापर्यंत 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. राऊंड द विकेट रझील पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर या संघाचा एक रायझिंग स्टार, उभरता हुआ सितारा साई इथे मात्र स्वीप करतोय प्रयत्न आणि इथे मात्र अडवण्यात यश देखील मिळत आहे. आणि पंचांनी इथे मात्र 9 चेंडू घोषित केला. धावसंख्या धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी क्रिकेट पासून दूर असल्यामुळे आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 14. सातत्याने सराव नाही या रझीलचा. रिदम पकडण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगला चेंडू. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल. फलंदाज होईल का इथे मात्र बाद, हा प्रश्न विचारला आणि यस फलंदाज होतो बाद. या मॅचची महत्वाची विकेट, सर्वात महागडी विकेट इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना साई बॅक टू द डगआउट.
गोलंदाज रझील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 चेंडू झाले, धावा झाले धावफल करती 15. अजूनही 14 धावा करायच्यात. आता मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी खाव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट रझील पुन्हा एकदा. इथे मात्र व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजेच 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका. इथे मात्र चांगला चेंडू, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 19. 4 चेंडू झाले, 10वा धावफलकावरती 19. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, पण चेंडू जातोय सरळ सीमा रेषावर. मिळतात 4. 4 ने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या धावफलकावरती 7. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 16 धावा आल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक वाईट चेंडू. सराव नाहीये रझीलचा. भरपूर दिवस क्रिकेट पासून दूर होते. गेले 2-3 वर्ष जर आपण उलटून पाहिले तर या खेळाडूच्या नावावरती बरेचसे विक्रम, पण आता मात्र या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी निराश करतो. जी अपेक्षा डोंबिवली वॉरियर्स संघाने रझील कडून ठेवली होती तो निराश करतोय. 2 षटकांखेरीज धावा झाल्या धावफलकावरती. 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू 5 धावेंची गरज. 6 चेंडूंनी 5 धावेंची गरज. पंचवीस धावा झाल्यात आणि 4 धावा इथे मात्र करायच्यात. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये रोनितचा वापर केलाय. मागच्या मॅच मध्ये रोनितने खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण या मॅच मध्ये या संघाचा प्रमुख गोलंदाज मैदानावरती आला होता, त्यामुळे गोलंदाजी सुपूर्त केली होती, त्याच्यावरती विश्वास ठेवला होता. थोडस निराश करतो रझील. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. फुलटॉस चेंडू, चांगला स्ट्रोक आणि इथे मात्र आणि रनआउटची संधी. फलंदाज होते बाद. अजूनही धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम. मंगलमूर्ती या संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना अनिकेत. अक्षय बाद होतो. तर फलंदाज मैदानामध्ये जाताना बॅट घेऊन जावं, ते पाहायला चांगलं वाटत नाही. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 27 आपलं पाहायला